तर गाईज माझ्या हातच्या रेसिपी तुम्हाला सगळ्यांना आवडतात हे मला चांगलं माहिती आहे, पण माझ्या घरात सुद्धा सासू सासऱ्यांसुद्धा हे आवडेल हे मला आत्ताच माहिती पडलं. कारण की आज आहे माझ्या सासू सासऱ्यांची ॲनिव्हर्सरी आहे, लग्नाचा 40वा बड्डे आहे त्यांच्या. तर सो त्यांना आम्ही बोललो होतो की आपण कुठेतरी हॉटेलला वगैरे जाऊया किंवा अजून कुठे बाहेर जाऊन सेलिब्रेट करूया, पण त्यांनी चक्क नकार दिला. बोलले नाही, आम्हाला कुठेच जायचं नाही, आम्हाला तुझ्या हातची रेसिपी खायची आहे. मग बाबांनी सकाळीच जाऊन असे मस्त फ्रेश असे पापलेट घेऊन आले. तुम्ही पापलेटची साईज बघताय आणि काय फ्रेश होती यार, एकच नंबर होते. पापलेटसोबत त्यांनी इथं सुरमईसुद्धा आणली होती. सुरमईची साईज थोडी कमी छोटी भेटली, बट ठीक आहे. आणि मोठी कोळंबीसुद्धा आणली होती. सगळ्यात पहिलं मी पटापट सगळं मॅरिनेशन करायला घेतलं. मॅरिनेशनला मी सिंपल असं मसाला, मीठ, हळद आणि गरम मसाला लावते आणि त्यात थोडंसं ऑइल पण टाकते. आता मी इथं नेल्स केले होते, त्याच्यामुळे मी हे चमच्याने सगळं मिक्स करून याला लावून घेतलं. आणि कोण म्हणतं की चमच्याने मसाला लागत नाही, बघा किती सुंदर मसाला पापलेटला लागतो चमच्याने सुद्धा. त्यानंतर मग थोडंसं हाताने पण तुम्हाला लावून दाखवलं. हाताचा आणि चमच्याचा मसाला एकदम सेम टू सेम लागला होता. आणि कधीही तुम्ही असा मसाला ओला मिक्स करा, म्हणजे तो परफेक्ट लागतो आपल्या फिशला. त्यानंतर तुम्हाला सांगते, मी इथं तांदळाचं पीठ, रवा, मसाला, मीठ, हळद हे सगळं मिक्स करून घेतलं आणि मग मस्त तव्यावरती तेल गरम केलं आणि त्याला असं रव्यामध्ये कोट केलं छान असं. आणि तुम्ही बघा आता पापलेट किती छान होणार आहे ते सगळे. असं मस्त मिक्स करून घेतलं, 1 बाय 1 सगळे पापलेट घेतले करून. तवावरती मस्त तेल तापलंच होतं, मस्त असं ते तव्यावरती मी सोडून दिले. आणि तुम्ही बघता इतका छान सुगंध पसरलेला घरामध्ये, काय सांगू तुम्हाला. सोबतच एक साईडला मी इथं सुरमईसुद्धा तव्यामध्ये ठेवून दिली होती. त्यानंतरला मस्त आम्ही केक कटिंग करायला घेतला. आणि सासूबाईंनी तर तुम्हाला माहिती आहे, त्यांना गाऊनवरच असतात, त्या काही चेंज करत नाही काही असलं तरी. सासरे माझे खूप हॅपी असतात, कारण की त्यांना खूप आवड आहे सगळ्या गोष्टींची, म्हणून आम्ही हे सगळं सेलिब्रेशन पण करतो. मग हे सगळं केक वगैरे कट करायला घेतलं. नणंदसुद्धा आली होती आणि तिचे मिस्टरसुद्धा आले होते, त्यांना आम्ही जेवायला इन्व्हाइट केलं होतं. मग काय मस्त केक वगैरे कटिंग करून घेतलं आणि पटापट आम्ही इथं जेवण वाढायला घेतलं. तुम्ही बघताय माझी प्लेट, मी तर खूप छोटी प्लेट घेते. ही तांदळाची भाकरीसुद्धा बाहेरनं ऑर्डर केली होती. पापलेट वगैरे सगळं जेवण खूप सुंदर झालं होतं. आणि त्या साईडला तिथे नणंद, तिचे मिस्टर वगैरे बसते जेवायला. आणि रित्वीसुद्धा आली होती. तर हे बघा पापलेट किती फ्रेश आणि इतका सुंदर शिजला होता, आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी. तर कशी वाटली रेसिपी गाईज?